ही भेट माझ्या 1 वर्षाच्या नातीसाठी. माझी छोटीशी नात छान छान परकर पुलका घालून तिच्या दुडू पावलांनी घरभर नाचत असेल. तिचा गोड गोंडस चेहरा, इवले इवले हात, त्या हातात घालण्यासाठी हे चिमुकले बाळे. ये तुला अजून गिफ्ट दाखवते, ये. मी ना माझ्या नातीबरोबर कल्पनेत खूप वेळा भातुकली खेळली. ही तिच्यासाठी भातुकली. आणि ही सायकल नातीला शिकवली मी. छोटी छोटी पिंक पिंक सायकल. त्याला रिबिनी बघ कशा आहेत, लाल लाल. छोट्याशा नातीसाठी हे मोठं टेडी बेअर. कसे थे इटुकले पिटुकले फ्रॉक्स. आणि ही लोकरीची टोपी. अरे वा, गोष्टीची पुस्तकं आहेत बघ किती छान छान माझ्या नातीला वाचायला. आणि ह्या सगळ्या गिफ्ट आहेत माझ्या 18 वर्षाच्या कमळीसाठी. तिला काय आवडतं हे मला माहित नव्हतं ना, म्हणून मग मी माझ्याच मनाने मला आवडतील अशा निरनिराळ्या गोष्टी घेतल्या आणि सांभाळून ठेवल्या. आणि ही मात्र स्पेशल गिफ्ट आहे. नाही कमळी, काय आहे सारखं? काय नाही नको, प्रेमाने देते मी तुला. आजीच्या मायेला नाही म्हणायचं नाही. अगं उघडून तर बघ. कमळी, काय झालं बा? आजी, मला यातलं काहीच नको, खरंच नको. मला फक्त तुमची माया आणि माझ्या डोक्यावरती तुमचा आशीर्वादाचा हात पाहिजे आजी. दुसरं खरंच काय नको मला आजी. अगं ते सगळं तर आहेच ग राणी. ही आजी आता कायम तुझ्या सोबतच असणार आहे. आपण दोघे एकत्रच राहणार आहोत ना. अगं रडू नको ग अशी. किती आनंदाचा क्षण आहे हा. हा, तुला अचानक काय झालं ग कमळी? इथे तुला कसला त्रास? कोणी त्रास देते तुला? कमळे, अगं तूच रडलीस तर आईला त्रास नाही का होईल? हा, हसून दाखव बरं. राजन, आता आलं माझ्या लक्षात. हा हिऱ्याचा हार घ्यायला तुला संकोच वाटतोय ना? काही हरकत नाही बाळा. तो हार आता मी माझ्याकडेच ठेवते. फक्त एवढं लक्षात ठेव की तो तुझाच आहे. बरं आई. आणि हे
ऐक ना, अगं तुला औषध घ्यायचं ना? हा, घेतलंस कुठे गोळ्या तू? अरे हो घेते मी. चल, चल. आपण येऊ नंतर येऊ परत. हा ये. का घेतलं नाहीस तू औषध सांग मला? हा? आता किती वाजले? कमळे कमळे अगं रडायला काय झालं? रडू नको बरं तू, रडू नको. कमळे अगं काय करत होतीस तू? हे सगळा घोळ घालून ठेवला असतास. पिंकी तुला कळतंय का? अगं आपण सरळ सरळ आजीसनी फसवतोय ग. आपण हे समजा त्यांच्यासाठी करत होतो ना. मग आता त्या बऱ्या झाल्यात, मग अजून किती दिवस हे चालणार आहे ग? हे चुकीचं आहे, खोटं आहे, मला नाही पटत आहे. हो, चुकीचंच आहे कमळे. तुझ्या मनात काय चाललंय मला समजतंय, आणि त्याचा तुला त्रास होतोय हेही मला कळतंय. पण कमळे, आईच्या तब्येतीत थोडीशी सुधारणा होऊ दे ना. मी जे काही सत्य आहे ते सगळं सांगेन आईला. पण आपण काही सांगण्याच्या आधी जर आईला हे कळलं आणि तिला धक्का बसला आणि ती जर आधीसारखी झाली तर. अख्खा आजींनी त्यांच्या नातीसाठी आणलेले गिफ्ट मी उघडलेत. हे चूक आहे. मला माझ्या आई आबांनी खोटं बोलायला शिकवलेलं नाही. कमळे अगं कुणाचं भलं होत असेल तर कधी कधी थोडी खोट्याची साथ घेतली तर ते खोटं बी चांगलंच असते. असं आपला आवाज सांगायचं की नाही, ह्यात कसलं बी पाप नसते. आणि आपण हे जे काय करायलोय ते आजींच्या जीवासाठीच करायलोय की नाही. मग कमळे, मी तुझे उपकार कधी विसरणार नाही बघ. काका प्लीज, सारखं माझ्या समोर असा हात नका जोडू. सॉरी. ह्या पुढे मी अन्नपूर्णा आजींसमोर असं नाही वागणार.